धावांसाठी धावाधाव होताना आपल्याला पाहायला मिळते। या 3 धावांसोबत मात्र ओव्हर मधले 2 चेंडू पूर्ण झालेत। धावसंख्या झाली ती मात्र 58 धावा। 16 धावांची अजूनही गरज, बॉल शिल्लक राहिले ते मात्र 4। पंच नंदकुमार करपे मात्र त्याची पडताळणी करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेत। बघूया काय निर्णय येतोय पंचांकडून। 3 धावा धावून काढलेले आहेत। यावेळेला मात्र चांगला फटका सजवला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये मात्र हा बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी। व्हाट अ शॉट, मच नीडेड सिक्सर इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजाकडून। विशाल कोळी भरतोय आपल्या टीमची धावांची जोडी। या 6 धावांसोबत मात्र हा धावांचा आकडा मात्र थेट जाईल तो 64 धावांवरती। 3 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असताना एक स्लोअर वन फुल टॉस आणि तोही बॉल जातोय सीमारेषा पार। विशाल कोळीच्या बॅटमधून येतोय आणखीन एक षटकार। 2 चेंडू आणि 4 धावा। दॅट्स वाय वी ऑलवेज यूज टू से क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी। क्रिकेट हा एक भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे। दत्ता शेठ चव्हाण यांच्या बॅनरला दिली जाणारी सलामी। फलंदाज विशाल कोळीच्या बॅटमधून एक विशाल फटकेबाजी। 2 चेंडू आणि 4 धावांची गरज। अजय पाटील विरुद्ध विशाल कोळी। आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल होता। चोरट्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज आहेत। 1 धाव तर अगदी सहज घेतली जाईल। दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज तिकडे रन आउट होताना स्ट्राइक वर असेल विशाल कोळी। एका चेंडू मध्ये गरज असेल ती मात्र आता शेवटच्या बॉलवर 3 धावांची। अटीतटीचा सामना। या दोन्ही टीम साठी मात्र एकदा प्रेक्षकांना विनंती करेन जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। एक रंगतदार मॅच या स्पर्धेमध्ये आपल्याला पुन्हा एकदा दिवस क्रमांक 3 मधून बघायला मिळते। यश आउट होतोय। विशाल कोळी स्ट्राइक वर असेल, गरज असेल ती मात्र एका चेंडू मध्ये 3 धावांची आणि फलंदाजीसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय। ऋषी पाटील नवीन फलंदाज नॉन स्ट्राइक वर, तर स्ट्राइक वर मात्र विशाल कोळी। बॉलिंग मार्क वरती अजय पाटील। शेवटचा चेंडू शिल्लक असताना मात्र तिकडे काय निर्णय येतोय पंचांचा जाणून घेऊया। येतोय हा वाईट बॉल। मॅच मध्ये मात्र वार पलटवार उलटफेर होताना पाहायला मिळतोय स्वर्गीय उमेशांना शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीमला। हा सामना जिंकण्यासाठी एका चेंडू मध्ये आता मात्र गरज असेल ती 2 धावांची। 6 चेंडू 20 धावांची गरज असताना सामना येऊन थांबलाय तो एका चेंडूत 2 धावांवरती। शेवटचा बॉल आणि या बॉलवरती बॉल जाईल मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि स्वर्गीय उमेशांना शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीम मिरज तालुक्याच्या टीम सोबत मात्र जिंकते पहिली मॅच। होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट। सामना होता कुठे आणि सामना गेला कुठे। That's why we always used to say the cricket is a game of uncertainty. Never celebrate so early. शेवटच्या क्षणाला मात्र या मॅचचं समीकरण बदलतंय आणि हा सामना मात्र जिंकलाय स्वर्गीय उमेशांना शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीमने। वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स। आणि या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यानंतर सामनावीराचा पुरस्कार आपण देतोय आणि या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार खऱ्या अर्थानं मात्र या मॅच मध्ये जाईल तो फलंदाज विशाल चव्हाण याला। एक अप्रतिम बॅटिंग केली आहे विशाल चव्हाणने आणि त्या बॅटिंगसाठी मात्र या सामन्याचा सामनावीर ठरलाय फलंदाज विशाल चव्हाण।